लेंगे, छीन के लेंगे अपने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचारिका संघटना यांचं आंदोलन चालू आहे। सामान्य रुग्णालय उदगीर हे 200 बेड असलेलं मोठं रुग्णालय आहे। या ठिकाणी 50 अधिपरिचारिका कार्यरत आहेत। रोज 1000पेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात। 15 ते 20 बाळंतपणे या ठिकाणी होतात। त्यामुळे संस्था मोठी आहे, रुग्णांचा वाढता ओघ, त्यामुळे सिस्टर लोकांच्या आंदोलनामुळे काही डिपार्टमेंटमध्ये थोडा त्रास होत आहे। इतर सिस्टर्स ज्या कंत्राटी आहेत त्या ड्युटीज करत आहेत, पण रुग्णांची संख्या, कामाचे प्रमाण, ताण रुग्णालय यंत्रणेवरती याचा खूप ताण पडत आहे। रुग्णसेवा विस्कळीत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। तरी एक कार्यालय प्रमुख म्हणून आणि मला असे वाटते की हे आंदोलन लवकरात लवकर मिटावे आणि जेणेकरून आम्हाला अगोदरच्या प्रमाणेच रुग्णांना दर्जेदार व चांगली सेवा रुग्णांना देता येईल अशी माझी इच्छा आहे। आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल नक्कीच सकारात्मकपणे विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करेल आणि लवकरात लवकर संप मिटेल अशी मला अपेक्षा आहे। मग साहेब, हे लोक वेळेवर काम करत नाही म्हणून उपासनाला बसले का केलेले कामाची पगार भेटत नाही? नाही, ह्यांच्या मागण्या ज्या आहेत ते की यांना जोखीम भत्ता मिळावा, 7व्या वेतन आयोगातील त्रुटी, त्यांच्या नियमित वेतनाबद्दल हे काही त्यांची तक्रार नाही। सर्व कर्मचारी अधिकारी यांचे नियमित वेतन हे वेळेवरच होते। फक्त जे 7व्या वेतन आयोगाचा वेतनामध्ये काही त्रुटी आहेत असं त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे आणि जोखीम भत्ता त्यांना मिळावा अशा त्यांच्या मागण्या आहेत। बाकी नियमित वेतन हे त्यांचं नेहमी वेळेवरच होतं। मग साहेब, हे कशामुळे भेटत नाही त्यांचं? मग इथून का शिफारस जात नाही का आपल्या कार्यालयातून? नाही, हे यांचे जे वेतनाचे जे स्ट्रक्चर असतं ते स्थानिक लेवलवरती डिझाईन केलेलं नसतं। ते राज्य स्तरावरती विविध समित्या असतात ज्याच्यामध्ये अधिपरिचारिका असतील, डॉक्टर्स असतील, त्यांचे वेतन संरचना हे निश्चित केले जातात। हे विषय हे स्थानिक नसतात, राज्यव्यापी देशव्यापी विषय असतात आणि शासनाच्या निदर्शनास आल्यावर ह्या गोष्टी क्लिअर होऊन शासन पण त्या गोष्टी मान्य करेल अशी मला अपेक्षा वाटते। पण यापूर्वी 2दा असेच बसले होते, त्यांना खोटे आश्वासन दिल्यामुळे त्यांचा किंवा काय झालं ते माहीत नाही, त्यामुळे पुन्हा बसलेले आहे। या काळात अधीक्षक म्हणून आत्ता चाललेलं आहे। याच्या अगोदर सिस्टरनी कधी आंदोलन केलं, कशासाठी आंदोलन केलं, त्यांना कोणी आश्वासन दिलं, वैद्यकीय अधीक्षक स्तरावर तर हा विषयच नाही, याबाबतीत मला काही कल्पना नाही। पण ह्या काळात आपले स्टाफ कमी असल्यामुळे येणाऱ्या पेशंटला ते कुणाला काही झालं तर विचित्र घटना घडली, मग याला जबाबदार कोण राहणार? सध्या आपल्याकडे 15 कंत्राटी स्टाफ आहेत। तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलून आपण उपकेंद्र स्तरावरच्याही काही सिस्टरांचं डेप्युटेशन करत आहोत। त्याच्यामुळे सद्यस्थिती तरी काही अडचण नाही आहे। नाही, अडचण आता नाही, एखादी विचित्र घटना घडली मग याला जबाबदार कोण राहील? सध्या आपले जे अगोदर जे डिपार्टमेंट होते ते सध्या सर्व चालू आहे। मग आपल्या स्तरावर आपण काय कारवाई केली? पत्रव्यवहार इथून हा राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। हां, आपण फक्त उपोषणामध्ये आहे कोण आणि नाही कोण याचा अहवाल शासनाला रोजच्या रोज पाठवत असतो, एवढाच आपला रोल असतो। पण त्यांचं काही उत्तर अजून आलं नाही। ते शासन स्तरावरती विचार करत असतात, ते त्याच्यानुसार ते अभ्यास वगैरे करून लवकरात लवकर निर्णय घेतील सर।